रक्षणाची ही जबाबदारी आपल्या तळहातावर प्राण ठेवून अगदी लिलया पेरली अशी रणधुरंधर असे छावा छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना प्रथम मानाचा मुजरा करतो। आदरणीय व्यासपीठ, इथे जमलेले सर्व अधिकारी कर्मचारी बांधव, आपणा सर्वांना मा जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो। आजचा दिवस आपल्यासाठी विशेष असा आहे। 12 जानेवारी या दिवशी एक नाही तर 2 महान व्यक्तींच्या जयंती आपण साजऱ्या करतो, मा जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद। मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे कोणी महापुरुष होऊन गेलेले आईचा अतिशय महत्वपूर्ण असा वाटा त्यांच्या कार्यकर्तृत्वामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो। अगदी गार्की पासून ते नेपोलियन बोनापार्ट पर्यंत आणि इकडं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पाहायला गेलं तर गौतम बुद्धांपासून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि त्याच्यानंतर अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत इत्यादी महापुरुषांच्या जीवनामध्ये त्यांच्या पत्नीचा अगर त्यांच्या मातेचा महत्वाचा खरीचा वाटा त्यांना घडवण्यामध्ये, त्यांच्या कार्यकर्तृत्वामध्ये त्यांना खंबीर करण्यामध्ये हा वाटा आपल्याला पाहायला मिळतो। आपल्या मासाहेब त्यापैकीच एक, कारण आपल्या मासाहेबांनी एक नाही तर दोन छत्रपती आपल्या संबंध भारताला दिले, संबंध जगाला दिले। आणि अशा या मासाहेबांचा जन्मदिन आजच्या 12 जानेवारी येतो। निसंशय स्वामी विवेकानंद आणि मा जिजाऊ यांच्या इतिहासाच्या पानामधलं जे कर्तृत्व आहे ते तितकंच सोनेरी आणि तितकंच ठळक आहे। पण त्यातही हा जयंती दिन, मा जिजाऊचा जयंती दिन आपल्यासाठी विशेष असा खास आहे, कारण ज्या कार्यभूमीमध्ये आपण कार्य करतो, ज्या कर्मभूमी आपण कर्म करतो, ती कर्मभूमी मा जिजाऊचं जन्मस्थान, मात्र तीर्थ म्हणून आज जगभर ख्याती मिळवताना आपल्याला पाहायला मिळते। याच बुलढाणा नगरीमध्ये सिंदखेड राजा नावाचं एक छोटस गाव, त्या काळी छोटस गावच होतं, आज तालुका म्हणून उदयाला आले। जगभरातून मा जिजाऊंना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी प्रचंड असा जनसागर आजच्या दिवशी इथं लोटलेला पाहायला मिळतो। आणि म्हणून हे आपल्यासाठी अतिशय घोषणावह, अतिशय अभिमानास्पद आहे। आणि म्हणून इतक्या थाटामाटात आज आपण ही जयंती इथं साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत। काय 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 अवस्था होती त्या काळी, कशी जगत होती रे, कशी जगत होती जनता। कुणीतरी यावं, उभ्या पिकातून तया घोडे नाचवावीत, पीक जमीनदोस्त करून टाकावं। कुणीतरी यावं, अचानक घोड्यावरती, पायदळांवरती, उंटांवरती, हत्तींवरती यावं आणि लेकी बाळींना उचलून घेऊन जावं। कुणीतरी यावं, अरे कोण होतं या रे तेलावाली। अशा काळात एक प्राणज्योत उगवली मा जिजाऊंच्या रूपाने। अशा काळात एक प्राणज्योत उगवली त्या मा जिजाऊच्या रूपाने, छत्रपती शिवरायांच्या रूपाने। कुणालाही प्रत्येकाला आवश्यक असते ती प्रेरणा, आणि स्वराज्य घडवण्यासाठी ही जी प्रेरणा होती मा जिजाऊंच्या रूपाने छत्रपती शिवरायांमध्ये ती उतरवली गेली। जन्म झाला विदर्भामध्ये, सासर मराठवाड्यामध्ये, कार्यकर्तृत्व झालं पश्चिम महाराष्ट्रामध्ये, आणि मृत्यू म्हणजे देहावसान कोकणामध्ये। असा या मातेचा एकंदर जीवन प्रवास आपल्याला पाहायला मिळतो। तिचं संबंध आयुष्य या स्वराज्याला घडवण्यासाठी खर्ची पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मित्रांनो, खऱ्या अर्थानं माफ करा, आपण सर्व माझ्यापेक्षा वयानं वडील आहात, पण बोलण्याच्या ओघात हा शब्द येतो। आपण पाहतो, आपल्याला नेहमी पाहायला मिळतं, जेव्हा महापुरुषांचे उदाहरण येतात त्यांच्या मातेचा, त्यांच्या आईचा उल्लेख प्रकर्षाने केला जातो। एडिसन आपल्या सर्वांना माहित आहे। एडिसनला शाळेमध्ये जेव्हा ऍडमिशन केलं गेलं, तो मतिमंद असल्याचं निदर्शनास आलं आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या मातेला बोलून सांगितलं, त्यांना एक चिठ्ठी दिली आणि सांगितलं की तुमचा जो पाल्य आहे आम्ही त्याला शिकवण्यास असमर्थ आहोत, कारण तुमच्या मुलाला इतरांपेक्षा कमी समजतं। जे मुलं त्याच्या वयामध्ये त्याच्यापेक्षा जास्ती प्रगल्भ आहे, तुमचा मुलगा मतिमंद आहे, आम्ही त्याला शिकवू शकत नाही, कृपया तुम्ही त्याला दुसऱ्या शाळेत शिकवा। जेव्हा एडिसनला हे कळालं, त्याच्या मम्मीला विचारलं, मम्मी काय सांगते त्याची आई, काय सांगितलं शिक्षकांनी, काय म्हटले शिक्षक, आई कशी असावी, आपल्या मुलांमध्ये कमीत्वाचे गुण कसे दडवून ठेवावे, आणि यातून शिकायला मिळतं। एडिसनच्या आईने सांगितलं, बाळा तुझ्या शिक्षकांनी, तुझ्या मुख्याध्यापकांनी हेच सांगितलंय की तुमचा मुलगा इतर मुलांपेक्षा खूपच हुशार आहे, इथले मुलं जे शिकतायत त्याच्यापेक्षा 4-5 पटीनं तो पुढे आहे, याची शिक्षणातली बुद्धिमत्ता फारच अचाट आहे। तुम्ही याला काय करा, काम करा, खूप मोठ्या चांगल्या शाळेमध्ये ऍडमिट करा आणि तिथं शिक्षण द्या। खरं तर वास्तव्यात तसं नव्हतं मित्रांनो। मतिमंद आहे म्हणून त्याला शाळेतून बाजूला सारलं गेलं।
तोच एडिसन पुढे शिकला त्याच मातेच्या विश्वासावर, त्याच मातेच्या अभिमानावर आज आपण लाईटच्या दिव्याखाली पाहतो. लाईटचा बल्ब त्याचा त्यांनी शोध लावला. ही असते एका मातेच्या विश्वासाची ताकद. आणि तीच ताकद मा जिजाऊच्या रूपाने शिवरायांच्या कार्यकर्तृत्वात त्यांच्या ठशामध्ये आपल्याला दिसून येते. मित्रांनो, 1642 मध्ये छत्रपती शहाजीराजांना पुण्याची जहागिरी मिळाली. आणि पुण्याची जहागिरी मिळाल्यानंतर तिथं त्यांना वास्तव्यात येऊन तिथं जहागिरी करणं, कारभार पाहणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी मा जिजाऊंवर ही जबाबदारी सोपवली आणि सांगितलं की जिजाऊ तुम्ही जा, शिवबांना सोबत घ्या, त्यांना घडवा, त्याचबरोबर रयतेला सुद्धा घडवा. आणि काय अवस्था होती पुण्याची त्यावेळेस. आदिलशहाचा एक सरदार रायाजी रावजी समथिंग काहीतरी त्याचं नाव, अहो त्यांनी अक्षरशः गाढवाचा नांगर फिरवला, म्हणजे बेचिराग करून टाकलं होतं. पुन्हा बेचिराग केलं. तिथं एका ठिकाणी एक पहार रोवली, त्याला एक चिंदी, एक फाटकी तुकडी चप्पल आणि एक कवडी बांधली आणि सांगितलं अंधश्रद्धेचा पगडा कसा असतो पहा. आणि सांगितलं या ठिकाणी वास्तव्य करण्यास, आता ही भूमी अपवित्र आहे, अशुभ आहे, जो कोणी इथं वास्तव्य करेल ना त्याचा निर्वंश होऊन जाईल. लोकांच्या मनात ही भीती बसली. लोक तिथून वास्तव्य उठून निघायला लागले. डोंगर दऱ्यांमध्ये, कड्या कपाऱ्यांमध्ये जिथं वास्तव्य मिळेल तिथं राहायला लागले. पाहता 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 भयान भकास असं पुन्हा होऊन गेलं. अशा वेळेस मासाहेब जिजाऊचं तिथं आगमन झालं आणि त्यांनी ठरवलं या पुण्याला पुन्हा उभारायचं. हा निश्चय त्यांनी मानला. पुन्हा उभारायचं तर लोकांचा विश्वास जिंकायला हवा. कसा जिंकता येईल. त्यावेळेस लोकांना त्यांनी सांगितलं आम्ही आलो आहोत, आम्ही या तुमच्या रक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो, तुम्ही इथं यायला हवं. लोकांना ते पटत नव्हतं. लोक भयभीत झाले होते त्या अंधश्रद्धेच्या झोकडापायी. त्यावेळेस त्यांनी सांगितलं अहो आम्ही तर निर्वंश झाला तर तो आमचा होईल, तुम्ही निसंशय यावं. तरी लोक घाबरायचे. त्यावेळेस जिजाऊ मासाहेबांनी शिवबांच्या हाती सोन्याचा नांगर दिला. ती जमीन नांगरून घेतली. सोन्याच्या नांगरानं जमीन पवित्र झाली. सांगितलं स्वतः लाल महालामध्ये वास्तव्य करून पुण्यात राहायला लागल्या. हळूहळू हळूहळू दिवस गेले. लोकांना विश्वास वाटायला लागला की अरे मासाहेब जिजाऊ आपल्यासाठी इथे येऊन राहत आहेत, आपणही गेलं पाहिजे. एक 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 करून लोकांना विश्वास वाटायला लागला. एक एक करून लोक यायला लागले, राहायला लागले. घर गजबजू लागली, गावं घुमडू लागली. आणि पाहता 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 वस्ती वसायला लागली. निर्मनुष्य झालेलं पुन्हा वास्तव्यास आलं. हा विश्वास जिजामातेनी रयतेच्या मनात पेरला. पण ठीक आहे, जमले, लोक जमले, रयत जमली, गाव जमली, वस्ती जमली, वाड्या जमल्या, सर्व झालं. मग करायचं काय. लोकांच्या मनात प्रश्न आला. आलोय, राहतोय, पण खायचं काय, प्यायचं काय. मासाहेब तुमच्या आदेशानं आम्ही येत आलो आहोत, राहायचं काय, खायचं काय, प्यायचं काय. मासाहेब काहीतरी करा. त्या क्षणी मासाहेबांच्या डोक्यात युक्ती आली आणि जगातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली, स्वराज्य. शेती, बी बियाणे, खत आणि बैलजोडी सर्व 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 काही त्या सहकारी संस्थेतून पुरवलं गेलं. कुणाला. शेतकऱ्यांना. गरीब कष्टकरी जनतेला जे हवंय ते पुरवलं गेलं. त्यांच्या कष्टाची भाकरी त्यांना मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले. आणि तिथून स्वराज्याची खरी 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 घोडदौड सुरू झाली. बरं ठीक आहे, शेतीमध्ये पिकं पेरली, उल्या रोपांना अंकुर फुटले. पाहता पाहता पिकांची जंत्री उभी राहिली. रान गजबजून गेले, हिरवेगार झाली. पण तत्क्षणी कुठून तरी रानातून रानगव्यासारखे प्राणी, रानडुकरांसारखे प्राणी, लांडग्यांसारखे प्राणी यायचे, हेदोस घालायचे, उभ्या पिकामध्ये थया 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 नाचायचे आणि पीक जमीनदोस्त करून टाकायचे. अरे हातातोंडाला आलेला घास जमीनदोस्त व्हायचा. त्या क्षणी रडायला लागली जनता. परत मासाहेबांकडे गेली. मासाहेब काहीतरी करा, तुमच्या सांगण्यावरनं आम्ही इथं आलोय, तुमच्याच आदेशावर आम्ही राहतोय, तुम्ही आमचं रक्षण केलं मासाहेब, पण हातात काही मिळालंच नाही तर खायचं काय. तेव्हा मासाहेबांना लक्षात आलं पिकं जगली पाहिजेत. पिकं जगली तर शेतकरी जगेल आणि शेतकरी जगला रयतेचं राज्य सुराज्य होईल. आणि म्हणून तत्क्षणी मासाहेबांनी आदेश काढला, जो कोणी या रानडुकरांचा, रानगव्यांचा, रान प्राण्यांचा बंदोबस्त करील त्यांना सोन्याचं कडं बक्षीस दिलं जाईल. आणि बघता 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 तत्क्षणी ही दवंडी पंचक्रोशीत पसरली. पाहता 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 लोक गोळा व्हायला लागली. तरणी पांडपोरं गावागावामधनं जमा व्हायला लागली. आपल्या ताकदीच्या बळावर, आपल्या सामर्थ्याच्या बळावर, आपल्या धैर्याच्या बळावर त्या रानगव्यांचा, त्या रानडुकरांचा बंदोबस्त करायला लागली. शेपटी कापायला लागली. मासाहेबांसमोर सबूत म्हणून घेऊन दाखवायला लागली. सोन्याचं कडं मिळवायला लागली. तानाजी, मुरारबाजी यासारखे अनेक 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 कार्यकर्ते यातूनच घडले. मासाहेबांनी या कार्यकर्तृत्वातून, या कुशल बुद्धिमत्तेतून, पहा मासाहेबांचं कौशल्य आणि बुद्धिमत्ता किती विलक्षण होती. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी. कसे.
शेतामध्ये हैदोस घालणाऱ्या रान प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सोन्याचं कडं म्हणून बक्षीस दिलं. त्या ठिकाणी रान प्राण्यांचा रानगिव्यांचा बंदोबस्तही झाला. आणि दुसरं, स्वराज्याच्या घडवीसाठी आवश्यक असणारी तरणी बांड पोरांची म्हणजेच मावळ्यांची फौज उभी राहिली. हे होतं मासाहेबांचं कुशल असं कार्यकर्तृत्व. आणि म्हणून स्वराज्य आकाराला आलं. शिवबा घडले, त्यातून घडले. मासाहेबांची शिकवण फक्त शिकवण नव्हती, ती शिवबांच्या प्रत्येक कणाकणामध्ये भिनलेली होती. शिवबांचा निश्चय कशामुळे होता? पाठीशी मासाहेबांची सावली होती. फार 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 कमी सहवास आला शहाजीराजांचा शिवबांसोबत, पण मासाहेब जिजाऊ सावलीप्रमाणे उभं टाकल्या म्हणून शिवबा घडले. शिवबा घडली म्हणून रयत घडली, रयत घडली म्हणून हे स्वराज्य आकाराला आलं. अफजल खान, सगळ्यांना माहिती आहे किती मोठा प्रसंग होता अफजल खानाचा. 40,000च्या फौजेनिशी अफजल खान चालून आला होता. कशासाठी? मैं लाऊंगा शिवा को जिंदा या मुर्दा, ही शपथ त्याने घेतली होती. हा विडा त्याने घेतला होता. माझी जाऊंना ही गोष्ट माहित होती. अफजल खान चालून येतोय स्वराज्यावर. अरे काय 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 अवस्था असेल एका मातेची, काय अवस्था असेल. छत्रपती शिवरायांनी माहित आहे आपल्या सगळ्यांना की प्रतापगडाच्या पायथ्याशी ते अफजलला आणून अक्षरशः टरा फाडला होता. निसंशक, निसंदेह आणि निर्विवाद यात सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. पण योजना कोणाची होती? हे डावपेच कोणाचे होते? ही कल्पकता कोणाची होती? प्रतापगडाच्याच पायथ्याशी का बोलावला अफजल खान? ही योजना होती मासाहेब जिजाऊंची. पण ठरलीप्रमाणे भेटीचा दिवस उजाडला. प्रतापगडाच्या पायथ्याशी जाण्याची वेळ ठरली आणि त्या वेळेला जायला निघाले शिवबा. मासाहेबांच्या मनाची घालमेल बघा कशी असेल. हा तोच अफजल खान होता ज्याने 40,000च्या फौजेनिशी चाल केली होती. हा तोच अफजल खान होता ज्यानं शहाजी राजांना एकेकाळी कैद केलं होतं. हा तोच अफजल खान होता ज्यानं कनकगिरीच्या वेड्यांमध्ये मासाहेबांचे थोरले पुत्र छत्रपती संभाजीराजे यांना ठार केलं होतं. आणि पुन्हा हा तोच अफजल खान आज भोसले कुलवंशाचा एकुलता एक असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांना ठार करण्यासाठी चाल करून आला होता. डगमगतील त्या जिजाऊ कसल्या? जिजाऊंनी सांगितलं, शिवबा भेटीचा वेळ ठरला. शिवबा भेटीला जाताय. निर्धार कसला? शिवबा यावेळी आम्हाला त्या खानाचा हिसाब चुकता झालेला पाहिजे. आम्हाला खान हवाय राज, जिंदा अगर मुर्दा. हे राजमाता जिजाऊंचा आदेश होता. पण तरीही क्षणार्धात शिवबांनी विचारलं, मासाहेब जर आमचं तक्षणामध्ये काही बरं वाईट झालं, काही दगाफटका झाला, कारण खान बलाढ्य बलदंड 10 हत्तीचं बळ असणारा हा खान, मासाहेब काही बरं वाईट झालं तर मासाहेब ताडकन उतरतात. काही बरं वाईट झालं, तुम्ही परत आलाच नाही तरी जिजाऊ समजून जाईल की आम्ही कायम सुरुवातीपासूनच निपुत्रिक होतो म्हणून. हा एका मातेचा निर्धार होता. स्वराज्यासाठी पुत्र गेला तरी चालेल पण राज्य घडलं पाहिजे. पुत्र गेला तरी चालेल, स्वराज्य घडलं पाहिजे. गेले शिवराय, पण जाताना मासाहेबांनी सांगितलं, शिवबा आई जगदंबेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, काहीच होणार नाही. आम्ही इथंच याच दारात विजयासाठी स्वागत करण्यासाठी तुमची वाट बघत आहोत. या तुम्ही शिवबा, विजयी होऊन परत याल. जिजाऊंचे हे शब्द होते. आणि घडलेला इतिहास आपल्या सगळ्यांना माहित आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे म्हणून फार वेळ नाही घेता, फक्त 2 मिनिटांमध्ये 2 शब्द संपवतो. मासाहेबांच्या 2 ओळी मनात येतात त्या बोलतो. मासाहेब जिजाऊ नसत्या तर काय झालं असतं? जिजाऊ नसत्या तर काय झालं असतं? आऊसाहेब तुम्ही नसतात, आऊसाहेब तुम्ही नसतात तर नसते दिसले हो या मंदिरांवरती कळस. आऊसाहेब तुम्ही नसतात तर नसते दिसले या मंदिरांवरती कळस. अहो नसलीच दिसती आमच्या या दारातली तुळस. आऊसाहेब तुम्ही नसतात, आऊसाहेब तुम्ही नसतात तर नसतं भरलं कोणी या पानवठ्यांवर पाणी, आणि सुवासिनीच्या किंकाळ्या मग विरल्या असत्या राणी. आऊसाहेब तुम्ही नसतात, आऊसाहेब तुम्ही नसतात तर नसते घडले हो शिवबा, नसता घडला हा शेर शंभूशावा. आऊसाहेब तुम्ही नसतात तर नसते घडले शिवबा, नसता घडला हा शेर शंभूशावा. अहो मिळालाच नसता आम्हाला स्वराज्याचा असा हा अनमोल ठेवा. आऊसाहेब तुम्ही नसतात, आऊसाहेब तुम्ही नसतात तर नसते लढले हो मावळे,
आऊसाहेब तुम्ही नसतात तर नसते लढले हो मावळे आणि दिसलेच नसते हो हे स्वराज्याचे सोहळे. धन्यवाद. आयोजकांनी मला इथून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. खूप सुंदर असा